मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलंय. जळगावमध्ये भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं आमदार सुरेश भोळे यांना शहरात घेराव घातला. यावेळी पाटील कुटुंबाला रडू कोसळलं. तर प्रश्नांच्या सरबत्तीमुळे विद्यमान आमदार भोळे चांगलेच हतबल झाल्याचं बघायला मिळालं. शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी 30 डिसेंबरला दुपारी 12 वाजता महायुतीची बैठक सुरू होती. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना संधी नाकारण्यात आली अशा कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये इच्छुक असलेल्या संगीता पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या कुटुंबानं थेट आमदार सुरेश भोळे यांना गाठलं आणि जाब विचारला. आपण सगळ्या महिला वर्ग याच ठिकाणच्या आमदारांना घेराव घेतलेला आहे. काय कारण आहे याच्या मागचं? आणि काही नारा लावायचं सांगितलं? काहीच नाहीये, काही नारा वगैरे लावायचा नाहीये. फॉर्म भरले, फक्त मामांच्या कानावर टाकायसाठी आली की मी प्रभागमधून फॉर्म भरलेला आहे. कार्यकर्त्यांना न्याय द्यावा एवढ्यासाठीच मी बोलणं करायला आली होती की प्रभाग 1 मधून जेव्हा 2018 मध्ये सगळे नगरसेवक आले त्यानंतर त्यांनी 2.5 वर्षातच बंडखोरी केली आणि आता बंडखोरी होऊनही पक्षातून 2 उमेदवार तरी आमच्या पक्षाचे दिले पाहिजे. बाकी तुम्ही कोणालाही द्या. तुम्ही कैफियत जी आहे ती आमदारांसमोर मांडली. आमचा पूर्ण परिवार म्हणण्यापेक्षा सगळे जे कॅन्डिडेट आहेत ते आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांनी म्हणजे मामांना विनंती केली की कार्यकर्त्यांचा विचार करण्यात यावा. बस. आणि आमच्या आमदार जे सांगतील तेच आम्ही करणार आहे. आमदारांनी सांगितलं की तुम्ही लढा तर आम्ही लढणार. मामांवर कोणाचा दबाव असं वाटतं तुम्हाला? संघटनेवर आम्हाला विश्वास आहे. आमचा विश्वास आमच्या राजू मामा हे जे आमचे आमदार आहे, लाडके आमदार, यांच्यावर मला पूर्ण भरोसा आहे. तिकीट नाही मिळालं तर पुढची भूमिका काय? आम्ही मामांसोबत पक्षासाठी काम करत राहू. मामांसोबत राहू आणि काम करत पक्षासाठी राहू. आपण गिरीश महाजन यांचे ते देखील या ठिकाणी नाव आता घेतलेले आहे. नाही, तसं काहीच नाही. गिरीश भाऊ मामांनी गिरीश भाऊंच्या थ्रू प्रवेश झाला एवढंच बोलली. तर बुवा त्यांना म्हणजे काय आहे बुवा असं आपल्याकडे फोटो देखील आहे. आपण आमदारांना बोलले तसे की माझ्याकडे फोटो आहे. काय नेमका प्रश्न? कार्यक्रमाचे फोटो आहे. नो मोर. आमची जागा मागणी होती 15-20 लोकांची, पण आता त्यांच्या 6 जागांवर काहीतरी चालू विचार. अवघे काही तास बाकी आहे अद्याप फॉर्म भरायला आहे. आता त्यांचा युतीत सगळे बसलेत नेते, काय निर्णय कोण कोण बसलेले नेते आणि वाटतं आपल्याला होईल? काही सांगता येत नाही. तसा पक्षाचा निर्णय, वरिष्ठांचा काय आदेश आहे त्याच्याप्रमाणे. कोण कोण बसले आतमध्ये? कोणाची चर्चा झाली? आधी आता देवकरप्पा साहेब आहेत, प्रतिभाताई शिंदे आहेत, मनीष जैन आहेत, संजय पवार आहेत. अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे. ते नाही, ते पण नाही मी सांगत आता. मला विचार त्याच्याशी बोलते मी आणि मग सांगते.